नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कांदा पिकामुळे आज नांदेड जिल्ह्यातल्या रावणकोळा गावचे युवा शेतकरी बालाजी सुळेंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतलंय। महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातल्या रावणकोळा गावात बालाजींची केवळ 1.5 एकर शेती आहे। कृषी पदविकेचं शिक्षण घेतलेल्या बालाजी सुळेंकडे सध्या अर्धा एकरात बेडवर कांद्याचं पीक आहे। पण बालाजींनी कांदा विक्रीऐवजी कांदा पात विक्री सुरू करून केवळ 2 ते 3 महिन्यात अर्धा एकर कांदा पिकापासून 1.25 लाख रुपयांच्या नफ्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आज आपण बालाजी सुळेंच्या कांदा पातीची शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या रावणकोळा गावाला जाणार आहोत। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं रावणकोळा हे एक छोटंसं गाव। इथली बहुतांश शेती कोरडवाहू आहे। सीमावर्ती भागातल्या या गावाला महाराष्ट्र सरकारपेक्षा कर्नाटक सरकारचीच जास्त मदत होतीये। परिवहनापासून इतर सगळ्या सेवा कर्नाटक सरकारच पुरवतंय। याच गावात कृषी पदविकेचं शिक्षण घेतलेल्या बालाजी सुळे या तरुण शेतकऱ्याची केवळ 1.5 एकर शेती आहे। बालाजी गेल्या 15 वर्षांपासून आधुनिक पद्धतीनं शेती करतायत। शेती करताना सूक्ष्म निरीक्षण आणि सूक्ष्म नियोजनाबरोबर सूक्ष्म सिंचनाला त्यांनी महत्त्व दिलंय आणि तेच त्यांच्या शेतीच्या यशाचं कारण ठरलंय। वडिलांच्या काळामध्ये होणाऱ्या शेतीत त्यांनी बदल केलाय। आपल्याकडे मूळची 1.5 एकर जमीन आहे आणि त्यातलं अल्पभूधारक शेतकरी होतो आम्ही आणि पारंपरिक शेती करायचो आम्ही। पारंपरिक शेती करताना भाजीपाल्याची वडिलोपार्जित भाजीपाला करत होते, पण साध्या पद्धतीवर भाजीपाला करत असल्यामुळे तेवढं क्वालिटी मिळत नव्हती। रावणकोळा गावातले बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात। या शेतीतून फारसं परवडणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर बालाजींनी आपला मोर्चा भाजीपाला पिकांकडे वळवला। या कामात त्यांना कृषी पदविकेच्या शिक्षणाचा चांगला फायदाही झाला। शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी विहीर खोदून पाण्याची शाश्वत सोय केली। ठिबक तंत्रज्ञान, बेड पद्धती, कीड रोग नियोजन यासारख्या गोष्टी समजल्यानं कांद्याची शेती बेडवर करायचं त्यांनी ठरवलं। बेड पद्धतीवर लावायचं का वाफे पद्धतीवर लावायचं का सरी पद्धतीवर लावायचं ही पद्धत निवडण्यासाठी मी प्रयत्न करून माझं शिक्षण झाल्यामुळं कृषी पदविका झाल्यामुळं मी काय केलं की बाबा प्रयोग पहिले प्रॅक्टिकल बेसवर 2 वेळेस प्रॅक्टिकल केलो। प्रॅक्टिकल केल्यानंतर आपण बेड पद्धत निवडली। बेड पद्धतीचा असा फायदा आहे की 3 फुटाच्या बेडमध्ये एका फुटामध्ये 24 झाडं बसतात आणि 24 झाडं बसल्यानंतर सरासरी 2 किलो ॲव्हरेज येते। 2 किलो ॲव्हरेज झाल्यानंतर एकरी 300 ते 350 क्विंटल निघते। मग हे निघण्यापेक्षा पहिले प्रॅक्टिकल केलं। प्रॅक्टिकल करण्याच्या माध्यम असं होतं की प्रॅक्टिकलमध्ये आपला फायदा झाला आणि फायदा झाल्यामुळे आपण ते बेड पद्धतीवर चांगल्या पद्धतीवर निवडून लागवड केली। 2 महिन्यांपूर्वी बालाजी यांनी बेडवर 20 गुंठ्यात कांद्याची लागण केली। लागवडीपूर्वी मशागत करून चांगले बेड तयार करून घेतले। बेडवरची कांदा लागवड भरघोस कांदा उत्पादन मिळाल्यास उपयुक्त असल्याचा त्यांचा अनुभव आहे। कांदा लागवड करण्याच्या अगोदर पूर्व मशागत अशी केली आपण की जमीन नांगरून वखरून मग बेड तयार करायची। बेड तयार 3 बाय 1.5 फूटमध्ये अंतर फिरण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आणि 3 फुटाचा बेड केलेला आहे। 3 फुटाचा बेड वर आपण प्रत्येक 4 इंचाला 1 लावायचं होतं। त्याच्या अगोदर आपल्याला खताचं नियोजन करावं लागेल। बेडमध्ये बेसल डोसमध्ये DAP एकरी 100 किलो, 10 किलो बोरॅकॉल, 10 किलो फर्टेरा, 10 किलो कॅल्बोर, 10 किलो झिंक आहे असे प्रमाणात आपण सगळ्या खताचे मिश्रण करून बेडवर टाकलं। बेसल डोस टाकून आपण ते बेड लेवल करून घेतलं। लेवल करून घेऊन मग आपण लागवड केली। प्रत्येक 4 इंचावर 1 ह्या पद्धतीने लागवड केली। मग मध्ये एक ड्रिपची लाईन आहे आपली 16 mm ड्रिप। 16 mm ड्रिपला प्रत्येक 1.25 फुटाला 1 ड्रिपर अशा पद्धतीने आहे। आणि दुसरा विषय म्हणजे मायक्रो स्प्रिंकलर का बसवला आपण? ड्रिपवर बी आलं असतं, पण मायक्रो स्प्रिंकलर बसवण्याचा उद्देश असा की नैसर्गिक पाणी जसं आपलं पावसाचं पाणी जसं पडते त्या पद्धतीने पडल्यामुळं पूर्ण जमीन ओलिताखाली एकदम चांगल्या पद्धतीने येते आणि त्याची पांढऱ्या मुळाची वाढ झाल्यामुळं आपल्याला ॲव्हरेज चांगलं येते। त्यामुळं आपण ह्या बेडवर मायक्रो स्प्रिंकलर ह्या पद्धतीने लागवड केलेली आहे। बालाजींनी बेडवर कांद्याच्या रोपांची लागवड केली। यासाठी मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला। दर 2 ते 3 दिवसातून केवळ 15 ते 20 मिनिटं स्प्रिंकलर चालवलं तरी कांद्याची पाण्याची गरज भागते। सरी पद्धतीवर जास्तीत जास्त जर उत्पन्न जर निघालं तर 60 ते 80 क्विंटल निघते आणि खोका पद्धतीवर 80 ते 90 क्विंटल। तर बेडवर सरासरी 300 क्विंटल निघते आणि 300 क्विंटल निघून सुद्धा बेडवर जमीन भुसभुशीत असल्यामुळे कांद्याची साईज
एकसारखी येते आणि रोपाची संख्या जास्त बसतात, त्यामुळे 300 क्विंटल निघते आणि 300 क्विंटलमध्ये चांगला ॲव्हरेज पडते. आणि खर्च आहे याचा, खर्च जर म्हणलं तर 40,000 रुपयापर्यंत खर्च येते एकरी. मायक्रो स्प्रिंकलर आणि ड्रीप दोन्हीचा मिळून 40,000 रुपयापर्यंत खर्च येते एकरी. पाण्याची बचत असल्यामुळे ठिबक सिंचन आहे आणि मायक्रो स्प्रिंकलर 2 दिवसामधून फक्त 10 ते 15 मिनिट मायक्रो स्प्रिंकलर चालू केल्यानंतर आपलं पूर्ण जमीन भिजून चालू होते. मग याच्यामुळे वेळ वाचली, वीज वाचली आणि आपलं टाईमसुद्धा वाचलं. असं पाण्याची बचतीचा चांगला फायदा आहे सर. बालाजी यांना कीड रोग नियोजन करणं सोपं गेलं. वेळेवर फवारण्या केल्यानं त्यांच्या कांद्यावर फारसा रोग नाहीये. प्रामुख्याने करपा आणि लेट ब्लाइट येतो आणि थ्रिप्स येतो. थ्रिप्स आता करप्यासाठी आपण मेनकोजेबची फवारणी घेतो आणि स्कोअर परत ॲडमार अशा औषधे घेतो आपण, कारण की आदलून बदलून औषधं दिल्यामुळे मर आणि करपा थांबू शकते. प्रामुख्याने बरेच शेतकरी कांद्यावर फवारणी घेत नाहीत, पण फवारणी घेतल्यामुळे पात चांगली राहते आणि कांदासुद्धा चांगले होऊ शकतो. बालाजी यांनी कांदा लागवड करताना कांदा विक्रीऐवजी कांदा पात विक्रीचं उद्दिष्ट ठेवलं. पातीचा कांदा विकूनच 4 पैसे जास्त मिळतील असा त्यांचा विश्वास होता. वर्षीच्या तुलनेमध्ये सर कांद्याला भाव सरासरी 800 ते 1000 रुपये क्विंटल होता. ह्या वर्षी 1 महिन्यामध्ये आपल्याला एवढे कांदे मिळाले आणि ह्या कांद्याच्या एका पेंडीला 3 कांद्याच्या पेंडीला जवळपास 6 ते 8 रुपये भाव मिळाले आणि 1 महिन्यात आपली जमीन रिकामी होऊ राहिली आणि ह्याचे 3 पट पैसे होऊ राहिलेत. म्हणून ह्या वर्षी आम्ही नियोजन बदललं आहे आणि कांद्याची पात विक्रीस चालू आहे आमची. आणि उदगीर आणि देगलूर बाजारपेठेत आमची कांद्याची पात विक्रीला चाललेली, कारण की आमची जी पातीची साईज आहे ही एकदम चांगली आहे आणि याचं 3 फूट अंतर असल्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो आणि आपल्या कांद्याचे सुद्धा साईज जे हे सर्व एकसारखं आहे आणि याचे एकदम पांढरा मुळा चांगलं फ्रेश असल्यामुळे आणि हे जे आपली कांद्याची साईज बघता ना तुम्ही, हे एकदम चांगली आहे, त्यामुळे बाजारभाव चांगला आहे. आज बालाजींकडे प्रत्येकी 20 गुंठ्याप्रमाणे 2 टप्प्यात लागवड केल्यानं टोमॅटोचं पीक देखील आहे. टोमॅटोचं पीक देखील त्यांनी ठिबकवर घेतलंय. माझ्याकडे आता कांद्या व्यतिरिक्त 1.5 एकर टमाटा आहे आणि 1.5 एकर टमाट्यापैकी मी 2 टप्पे केलेले आहेत. 30-30 गुंठ्याचे 2 टप्पे करण्याचा उद्देश म्हणजे मार्केट व्यवस्थित मेंटेन झाले पाहिजे, कारण की मार्केट जर व्यवस्थित राहिलं तर भाव आपल्याला चांगलं मिळेल, म्हणून 2 टप्प्यामध्ये लागवड केलेली आहे. तर हे 6 फूट बाय 1.25 फुटावर आपली टमाट्याची लागवड आहे. एक 1.25 फुटाचं ड्रिपर आहे. प्रत्येक ड्रिपरला एक झाडाचं एकूण एकरी 6000 रुपये बसतात. त्या पद्धतीने आपण लागवड केलेली आहे बेड पद्धतीवर. तर याच्या अगोदर पूर्व मशागत म्हटलं तर बेड मारले. बेडनंतर बेसल डोसमध्ये DAP, झिंक, कॅल्बोर, बोरॅकॉल असे भरून बेड भरून मग 1 दिवस पाणी भिजवलं. दुसऱ्या दिवशी लागवड केली आपण संध्याकाळी 4 वाजता आणि प्रत्येक 1.25 फुटाला एक रोप असे लावलेले आहेत. गेल्या वर्षी याचं एकरी सर 4000 कॅरेट आले होते आपल्याला. तर यावर्षी 1.5 एकर आहे आपलं, 5 ते 5.5 कॅरेट निघणं माझ्या अपेक्षित आहे. गेल्या वर्षी खर्च वगळता आपल्याला 6 ते 7 लाख रुपये झाला होता. ह्या वर्षीला त्याच्यापेक्षा जास्त नफा होण्याचे अंदाज आहे सर, कारण की चौकट दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाण्याची सोय नाही, त्यामुळे आपण कमी पाण्यामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे. कांद्यासारख्या नगदी पिकाचं शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवं असं बालाजी यांचं मत आहे. सगळा कांदा एकदम विकू नये, काही कांदा पातीसाठी विकावा, शक्य असल्यास कांदा साठवून ठेवावा असं त्यांचं मत आहे. कांद्याच्या मार्केटबद्दल जर थोडासा अभ्यास जर केला सर, बरेच वेळेस कांद्याबद्दल आंदोलन झाले, सरकार पडलं, राजकारण होते कांद्याबद्दल, पण असं काही नाही की कांद्याबद्दल जर बोलायचं जर म्हणलं तर कांद्याचं वेळ, नियोजन आणि लागवड कशी करायची. आणि आता त्याच्यात विषय येतो की साठवणूक. मग साठवणुकीचा जर विषय आला की लोक बरेच म्हणतात की कांदा काढावं तर साठवणूक कशी करायची. काही गरज नाही, वेळेचं नियोजन करून कांदा आपण मार्केटमध्ये कसं न्यायचं. जर पातीला भाव असेल तर पात विकायची, पात विकलो तर आपल्याला 1 महिना अगोदर पैसे मिळतील आणि जर कांदा जर काढलं तर 2-3 महिने लागतील. मग त्यासाठी आपण काय करायचं की बाबा मार्केटीचं आणि वेळेचं सगळं नियोजन करून लागवड सुद्धा कशी करायची, किती करायचं आणि बाजूला की लागवडी किती होलालीत हे लागवडीवर सुद्धा अंदाज घालून आपण शेती करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस असे शेतकरी आहेत की एकच करायचं, कोणी टमाटा लावलं की टमाटाच लावायचं, कांदा लावलं की कांदाच लावायचं, सोयाबीन घातलं की सोयाबीन घालायचं. असं न करता सगळ्यांना प्रत्येक कोण काय करायला याच्याकडे लक्ष देऊन वेगळे जर पिकं घेतलं तर सर्व शेतकऱ्याला फायदा होईल. आज कांदा आणि टोमॅटोच्या पिकातून वर्षभरात किमान 6 ते 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा बालाजी सुळे मिळवत आहेत. यंदा 3 कांद्याच्या अंदाजे 50,000 जोड्यांची ते 3 ते 6 रुपयांनी विक्री करणार आहेत. यापासून त्यांना किमान 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. यापैकी खर्चाचे 25,000 रुपये वगळता त्यांना 1.25 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे.
शेतीत सूक्ष्म नियोजन आणि सूक्ष्म सिंचन केल्यास शेती नक्की फायद्याची ठरेल. तरुण शेतकऱ्यांनी या मार्गाने जावं असं बालाजींना वाटतंय. तरुण शेतकऱ्याचा विषय असा आहे की शेती लय राहावं, आधुनिक राहावं असं काही नाही. 1.5 एकर शेती आहे माझी. 1.5 एकरमध्ये वार्षिक उत्पन्न 8 ते 10 लाख रुपयाचे होते. आता बाकी कसे आहेत, सगळेजण पैसे घेऊन भांडवल घेऊन नोकऱ्याच्या मागे लागलेले आहेत, पण नोकऱ्याची गरज नाही तशी. आज मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ आणि नापिकी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडतायत. तरुण शेतकऱ्यांनी बिकट परिस्थितीमुळे न रडता लढण्याचं आवाहन बालाजींनी केलंय. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवावी, कारण की विचार करावा की ह्या वर्षी जर पीक नाही आलं तर दुसरं आणखीन प्रयोग करावा. 2-3 महिन्यामध्ये प्रयोग करून आपण उत्पन्न काढू शकता. थोडं जर धीर धरलं आणि शेतीत नवीन जर प्रयोग करून जर बघितलं तर आणखीन आपल्याला फायदा होते. पण आता लगेच उठले की मरायचं असं नाही की शेतकऱ्यांना प्रयत्न करावा, मार्केट बघावं, शेती कशी करतात लोक बघायचं, नवीन लोक काय करतात, नवीन पिकं काय घेतात, नवीन पिकातून फायदा काय, ह्याचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्यांना आत्महत्या न करता आत्महत्या थांबून आपण चांगलं मार्ग निवडावं अशी सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. आज बालाजींप्रमाणे तरुणांनी नकारात्मकतेला गाडून दुष्काळाच्या संकटाकडे संधी म्हणून बघण्याची गरज आहे. ज्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीनं शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतायत, त्याच मराठवाड्यातले अल्पभूधारक किंवा शेतकरी असलेल्या बालाजी सोळेंनी आधुनिकतेची कास धरत शेतीतूनच प्रगतीचा मंत्र दिलाय. नागेश राहेरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नांदेड.